देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. जय हरी सगळ्यांना. बाबांची 28वी पुण्यतिथी, त्यानिमित्ताने आज परिपाठाची दुसरी सेवा आहे. बघा, बाबांचं जेव्हा सातारा आपलं फिक्स झालं तेव्हाच, आणि आता कालपासून आपला विषय चालू आहे की बघा भगवंताचं प्रयोजन काय आहे. गोजेगाव ह्या पावन क्षेत्री हा सत्संग भव्य दिव्य असा पुण्यतिथी सोहळा संपन्न होण्यामागे त्या भगवंताने, त्या सद्गुरूंनी किती वर्षापासून तयारी केली असेल हो. आज आपण ह्या सभा मंडपात बसून हे जे काही संतांचे विचार श्रवण करतोय, ह्याच्यासाठी बाबांनी किती वर्षापासून, किती प्रयोजन काय असेल त्यांचं, कधीपासून असेल असं वाटतंय. तर मी जरा कॅल्क्युलेट केलं तर आपल्या राजाराम बाबांनी 25 वर्षापूर्वीच त्या सातारामध्ये हा मोगरा फुलवण्यासाठी त्याचा बी पेरलेला आहे. आणि आमच्या बाबा आणि माझे बाबा आणि आईच्या माध्यमातून तेव्हा स्कूटरवर रायजादू बाबा आणि माई आणि माझ्या आई बाबा मुंबईवरून फक्त माझ्या आजोबांना, म्हणजे एका साधकाला शेवटच्या ह्याला होते अनुग्रह देण्यासाठी स्कूटरवरून, त्या काळी 25 वर्षापूर्वी, आणि माईंना कमरेचं दुखणं वगैरे आपल्या ह्याच्या तातवड्याच्या घाटातनं रात्रीचं चोऱ्या माऱ्या किती, म्हणजे हे सांगून तसे ते बुधला पोचले. म्हणजे आपल्या सातारा ह्या ह्याच्यात त्यांचं पहिलं आगमन, म्हणजे तेव्हापासून त्यांनी ते प्रयोजन केलंय. आणि मग इथे हा मोगरा फुलला, मोगरा फुलला, म्हणजे त्या भगवंताचं प्रयोजन काय आहे बघा. आणि आपल्याला काय वाटतंय की आम्ही नाम घेतलंय, आम्ही परमार्थात आलो, आम्ही हे कार्य करतोय. पण अरे काल भाऊंनी विषय मांडला, तू करणारा कोण आहेस. बघा, मी तर म्हणते की मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली आहे. मग सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आली म्हटल्यावर आपल्याला काय वाटतं, काय वाटतं, अंबानीची मुलगी दिसते आहे की नाही. अहो, त्या सोन्याच्या चमच्याला काय करायचंय. ते त्या भगवंताचं ह्या जीवासाठी प्रयोजन आहे. बघा, आपण काय एवढे 84 लक्ष योनी फिरून 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 सारखा टाहो फोडून 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 जेव्हा त्या भगवंताला आपली दया आली तेव्हा त्याने प्रयोजन केलं. काय प्रयोजन केलं की ह्या जीवाला कुठे जन्माला घालायचं. आणि मग अशा ठिकाणी जन्माला घातलं की जिथे त्या जीवाच्या कानावर ईश्वर कोण आहे, भगवंत कोण आहे ह्याचं ज्ञान पडेल. अशा आई वडिलांच्या पोटी जन्माला घातलं, असे शेजारी निर्माण केले, किंवा असा परिसर निर्माण केला, आणि अशा ठिकाणी आपल्याला जन्माला घातलं, अशा भूमीमध्ये आपल्याला जन्माला घातलं. विचार करा, अमेरिकेत जन्मलो असतो तर बाबांनी मेसेज टाकलाय की भारत भूमी 31st केला असतो बाबा सेलिब्रेट. आणि आपलं 31st कसं आहे आणि 1 जानेवारी दिवस कसा आहे आपला, कालचा आणि आजचा दिवस. तर हे त्या भगवंताचं प्रयोजन आहे की तुम्हाला अशा ठिकाणी जन्म दिला की तुम्हाला ईश्वर कोण आहे, भगवंत कसा आहे, हे ह्याचं तुमच्या कानावर ते विचार पडतील आणि त्यातून तुम्हाला ते जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होईल, है ना. काहीतरी आपल्याला माहिती कळली, समजलं तर आपल्याला वाटतं ना की हे काय आहे. मग आपल्यामध्ये ती जिज्ञासा उत्पन्न होते आणि मग आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतो समजून घेण्याच्या दृष्टीने. बाबाने सांगितले की भारत भूमीवर तुम्हाला जन्म मिळालेला आहे, म्हणजे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे कलियुगामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी भारत भूमीत जन्म मिळणं हीच म्हणजे तुमच्यावर संतांची कृपा आहे. दुसऱ्या कुठल्या देशाचा इथे उपयोग नाहीये. भारत मातेलाच तुम्हाला शरण गेलं पाहिजे. आणि हे सगळं प्रयोजन झालेलं आहे. मग हे मी माझ्या हातात होतं का की मी कुठे जन्म घ्यायचा, नाही ना. हे त्या भगवंताचं प्रयोजन आहे. म्हणजे जिथे मी
परमार्थ करतेय किंवा करतोय असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण ह्या स्थितीला, परमार्थ करण्याच्या स्थितीला येण्यासाठी त्या सद्गुरूंनी, भगवंतांनी काय काय प्रयोजन केलंय, तुम्हाला जन्माला कुठं घालायचं इथपासून त्यांचं प्रयोजन चालू आहे, बरोबर. मग तसा परिसर निर्माण केला की त्या योगे तुम्ही त्या भगवंताचा, ईश्वराचा शोध घ्याल की ईश्वर खरा देव कोण आहे, खरा भगवंत कोण आहे. आणि असे जेव्हा विचार कानावर पडतात, बरोबर प्रत्येकाचं असंच झालंय ना, है की नाही, कोण ना कोणतरी आपल्या बरोबर आणून ठेवलेलं आहे प्रयोजन करून, तेव्हा आपल्या कानावर मग आपली जिज्ञासा निर्माण झाली आहे. आता आपण मस्त मशगूल होतो, है की नाही, कशात ते माहिती आहे आपल्याला. मग आपल्यात जिज्ञासा उत्पन्न झाली की मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, माझा आणि त्या ईश्वराचा संबंध काय आहे, ईश्वर कोण आहे. मग ह्याला बाबांनी म्हटलेलं आहे आत्मशोध. इथे आपण काय करायला लागलो, आत्मशोध करायला लागलो. आणि ह्या आत्मशोधाअंती, जिज्ञासे अंती आपल्याला काय समजलं की आत्मा हाच देव आहे. म्हणजे जो आतापर्यंत आपण बाहेर शोधत होतो तो आतमध्येच आहे, आत्मा हाच देव आहे. मग बघा आपल्याला इथे पहिली पायरी, बाबांच्या 4 पायऱ्या आपण घेणार आहोत. बाबांचा हा प्रवचनमालेतील 18वं प्रकरण आहे, आत्मकल्याण, विश्वकल्याण, विनियोग. तर त्याच्यानुसारच आपण आज चिंतन मांडत आहोत की त्याच्यात 4 पायऱ्या आणि आपल्याला अगदी सगळ्यांना माहिती आहेत, आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण आणि विश्वकल्याण. तर ह्या शेवटच्या पायरीपर्यंत जाण्यासाठी कसा खडतर प्रवास आपला आहे, होतोय, आणि कसा प्रवास सुखकर करायचा आहे हे आता बाबांनी प्रवचनमालेत जे सांगितले ते मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करते. तर पहिलं मग आपल्याला आत्मशोध झाला. बरं, आता आत्मशोध होण्यामध्ये आपलं काय रोल आहे, नाही ना, सगळं तर त्यांनीच घडवून आणलंय. सोन्याचा चमचा, बरोबर ना, नाहीतर आपल्याच्याने होतंय का, नसतं झालं. म्हणून सोन्याचा चमचा तोंडात, म्हणजे ही रीत जाणण्याच्या स्थितीला येण्याची सगळी पूर्व तयारी करून मला जन्माला घातले आणि मी जन्माला आले, म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलेले आहे. आणि मग जेव्हा आपल्याला आत्मशोध होतो तेव्हा मग जरा डोक्यात थोडा विचार प्रकाश पडायला लागतो. मग हा आत्मा हाच देव आहे, मग तो कसा आहे, कुठे आहे, मग त्या ईश्वराला जाणण्यासाठी आता काय करायचं, विचारचक्र चालू होतात ना. मग आत्मशोध जेव्हा होतो, हा आत्मा हाच देव आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा मग आपण त्याचा बोध आपल्याला व्हायला पाहिजे. शोध म्हणजे नुसती माहिती कळली ना, तर तो बोध तो माझ्यामध्येच आहे, आत्मा हाच देव आहे आणि आत्मा मी आहे, तर तो बोध मला व्हायला पाहिजे ना. मग तो बोध होण्यासाठी आपण काय करतो, सद्गुरूंचा शोध. हा बोध मला कोण करून देईल, बरोबर, केली ना, चौकशी केली ना. मग हे कुठे मिळतं, आत्मा हाच, आत्मशोध झाला, आत्मा हाच देव आहे, मग हे कुठे मिळतं, बरोबर ना. मग हा शोध घ्यायला सुरुवात करतो आपण की आत्मा हाच देव आहे. हा बोध होण्यासाठी आपण शोध घेतो. कुणाचा शोध घेतो, तर तशा समर्थ सद्गुरूंचा आपण शोध घ्यायला सुरुवात करतो. आणि जेव्हा असे सद्गुरू आपल्याला भेटतात, बघा आपण गेलो होतो कुठे, शोध घेतो म्हणजे काय केलं, पेपरात जाहिरात दिली का, हा असे सद्गुरू आम्हाला पाहिजे, नाही ना. मग बघा, अंधार प्रकाशाकडे जातो का प्रकाश अंधाराकडे येतो, प्रकाश अंधाराकडे येतो. सद्गुरू तुम्हाला शोधत शोधत तुमच्यापर्यंत पोहोचले, काय, त्या भगवंताचं प्रयोजन आले की नाही, बरोबर. सोन्याचा चमचा ह्याला म्हणायचं. सद्गुरू शोधत शोधत आले, प्रकाश अंधाराकडे येतो. बघा ती कथा माधवाची मध्ये पण बाबांनी सांगितलेलं आहे की तो माधव जेव्हा त्याला जिज्ञासा उत्पन्न झाली, तो आत्मशोध करायला लागला, तेव्हा त्याला आत्मबोध होण्यासाठी वेळोवेळी प्रत्येक पायरीवर सद्गुरूंनी त्याला योग्य मार्गदर्शन करत करत त्याला अंतिम टप्प्यापर्यंत नेलेलं आहे. मग सद्गुरू काय करतात, तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. स्वतःच देव, तो भगवंत सद्गुरूच्या रूपाने येतो आणि आपल्याला मग अनुग्रहाच्या माध्यमातून बोध करतात. आणि हा बोध आपल्याला ठसवतात, बोधावर आपल्याला आरूढ करतात की तूच देव आहेस. आपण शोध केला, आत्मा हाच देव आहे, पण सद्गुरूंनी बोध केला की तूच देव आहेस. मग हा बोध ठसवला. बर, आता बोध ठसवला, अनुग्रह झाला. बाबांनी आता सांगितलं हा पहिला डोस दिला तुम्हाला, पहिला डोस दिला ना. आपण वॅक्सिन घेतो की नाही, लहान मुलांना पण पोलिओचे, ट्रिपल सगळे वॅक्सिन्स देतो आपण. स्वतः पण कोरोनाचे वॅक्सिन्स घेतलेले आहेत. तर त्यात 2 असतात ना, एक पहिला डोस असतो आणि दुसरा असतो तो बूस्टर डोस असतो.
हा, मेन डोस आणि बुस्टर डोस असतो. तो मेन डोस आपल्याला आता मिळालेला आहे इथे अनुग्रहाच्या माध्यमातून तो बोध दिलेला आहे. म्हणजे पुढे कार्य होण्यासाठी मेन डोस पाहिजेच, गरजेचा आहे आणि तो मिळाला पण आहे. बघा मिळाला पण आहे. मग आता त्याचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी मेन डोसचं आपल्याला ह्या बोधावर आरूढ पण राहिलं पाहिजे. बोधाचं सातत्य टिकवलं पण पाहिजे. मग हे टिकतं का आपलं सातत्य? नाही. मग त्याच्यासाठी बुस्टर डोस देतात. बुस्टर डोस काय करतो? त्याची ताकद वाढवतो आणि त्याची म्हणजे कायमस्वरूपी बाबा त्या रोगाच्या अपोजिट आपल्यामध्ये निश्चित काय होतं, कायमस्वरूपी आपल्याला इम्युनिटी प्रदान करतो असं. आणि जर आपण पहिला डोस घेतला आणि बुस्टर घेतला नाही तर ती इम्युनिटी आपल्याला मिळत नाही, म्हणजे रोग प्रतिरोधक शक्ती मिळत नाही आपल्याला. आणि काही ठिकाणी असं पण होतंय बरं का बाहेर की बुस्टर डोसच देतात डायरेक्ट, मेन डोस देतच नाही. काय उपयोग आहे त्याचा? तो कशावर आज जाऊन ऍक्शन करणार आहे? हा, कशाला वाढवणार आहे तो? अहंकारालाच वाढवेल. म्हणजे काय उपयोग आहे? तर मेन डोस पण पाहिजे आणि त्याची ताकद वाढवायला बुस्टर डोस पण पाहिजे. मग मेन डोस तर आपल्याला बाबांनी सद्गुरु महात्मे अनुग्रहाच्या माध्यमातून आपल्याला बोधावर आरूढ करतात. बोधावर सतत राहणं हे आपल्याकडून अपेक्षित आहे. आत्मबोध ह्या पायरीला बघा श्रीपाद बाबांचं पण एक वाक्य आहे की शंटिंग लूज ना करो. म्हणजे काय? सतत संपर्कात राहिलं पाहिजे ना. बाबांनी सांगितलं की कॉन्टॅक्ट अँड कनेक्ट, सतत संपर्कात राहिलं पाहिजे. जर आपण बोध घेऊन बघा अनुग्रहाच्या ह्याने बोध घेऊन जर सतत संपर्कात राहिलो तर ते पुढे काय करतात बघा. महात्मे आपल्याकडून काय करून घेतात तर आपल्याला विषय प्रयोजन समजावून सांगतात, कर्माचा सिद्धांत समजावून सांगतात, चांगला विचार करायला लावतात, सूक्ष्म आणि बारीक विचार करायला शिकवतात. आणि ह्याद्वारे मग आपण बोधावर हे कशासाठी करून घेतात आपल्याकडून हे साधन चतुष्ट आहे तर तुम्ही बोधावर आरूढ राहावा म्हणून. नाहीतर मग आपण काय नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे असंच आपलं होणार आहे ना. पण नाही, आपल्याला सातत्य बोधावर आपण आरूढ राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी पण सद्गुरूच प्रयत्न करतात है ना. आपण प्रयत्न करतो का कधी की चला बाबा सत्संग आहे जाऊया, चला पुण्यतिथीचा सोहळा आहे जाऊया? नाही ना. किती 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 तुम्हाला वेळोवेळा विनवतात की नाही? कशासाठी? त्यांचा काही त्याच्यामध्ये हे नाहीये. आपण बोधावर राहावं म्हणून. तो अर्जुन त्याला एवढा बोध दिला तरी सारखा घसरत होता की नाही? मग तो अर्जुन आवर्जून ऐकणारा घसरत होता. मग आपण तर कधी कधी ऐकणारे मग आपण सारखे झोपलेलेच घसरून खाली पडलेलेच. पण तरी सुद्धा त्या अर्जुनाला सावरलं का बरं? कारण त्याला सानिध्य, तो सतत देणाऱ्याच्या सानिध्यात होता, श्रीकृष्णाच्या सानिध्यात तो सतत होता. म्हणून बोधावरून घसरला तरी त्याला सावरत होतो. मग आपली पण घसरण होते तर जर सानिध्य टिकवलं आपण तर आपल्याला देणाऱ्याचं सानिध्य बघा सानिध्य टिकवलं तर आपल्याला बोधावर आढळून राहता येईल आणि आत्मबोध ह्या आत्मबोध ह्या पायरीवर आपल्याला येता येईल. आता बघा महात्मे आता काय करतात? आत्मबोध झाला, आपण करतो सगळं बाबा, बाबांचे विचार ऐकतो, हे करतो, सगळं करतो. तर मग आता आत्मबोधाच्या पुढे आहे आत्मकल्याण. बघा आता हे फार डेंजर झोन आहे. हा बुस्टर डोस आहे बाबा आणि फार तसा डेंजर आहे. तर आत्मकल्याणावर जेव्हा आपण येतो, आपण तर येतच नाही कुठे, काय आपलं तर इथे कर्तृत्वच नाहीये. आपलं कर्तृत्व दाखवायची संधी 4थ्या स्टेजमध्ये आहे. तिथे आपण कर्तृत्व दाखवत नाही. तिथे ह्या 3 स्टेजला आपलं काही कर्तृत्व नाहीये, सद्गुरूंचं कर्तृत्व आहे. मग बोधावर आरूढ झाल्यावर आत्मकल्याण जेव्हा आपले सद्गुरू करतात, मग काय करतात? अनुग्रहाच्या चिंतनाच्या माध्यमातून बघतात, हा बाबा हाय काहीतरी सतत सानिध्य आहे. मग आपल्याला प्रबोधाच्या माध्यमातून आपलं आत्मकल्याण करतात. तर प्रबोधाच्या माध्यमातून आत्मकल्याण करतात म्हणजे काय करतात? तर जन्माला आल्याचं सार्थक करतात है ना. ज्यासाठी आपण जन्माला आलो, जेव्हा बुस्टर डोस मिळेल तेव्हाच कार्य होईल. जन्म मरण कधी टळेल? तर मेन डोसच्या बरोबर बुस्टर डोस असेल तरच हे जन्म मरण टळेल. म्हणजे जन्माला आल्याचं सार्थक होईल किंवा ते प्राप्त होईल. आपल्याला ज्याच्यासाठी जन्म घेतला ते प्राप्त होईल. ते प्राप्त झालं म्हणजे आपल्याला ते आत्मकल्याण करून देतात. बघा अनुग्रह आणि प्रबोध घेण्याच्या स्थितीत येणं म्हणजे आत्मकल्याण झालं म्हणायचं.
पण हे आपल्या दृष्टीने झालं. त्यांच्या दृष्टीने हे आत्मकल्याण नाहीये. आत्मकल्याण कधी आहे तर बघा आता, आत्मकल्याण ही अशी पायरी आहे किंवा ही अशी स्थिती आहे, इथपर्यंत एकदम गाडी सुसाट येते की नाही आपली गाडी सुसाट प्रबोधापर्यंत. मग इथं आल्यावर काय होतं, ह्या पायरीवर आल्यावर काय होतं, ही पायरीच अशी डेंजर आहे. आत्मकल्याण ही स्थितीच अशी डेंजर आहे, ती कुणाला टिकवून घेत नाही. तिथे एकदम घसरट आहे, तिथे निसरडी आहे. तुम्ही 2 मिनिटं सुद्धा तिथे थांबू शकत नाही आत्मकल्याणावरती. हा आमचं झालं, आता आमचा अनुग्रह झाला, प्रबोध झाला, आमचं सगळं झालं. जो झालो ऐसा म्हणे तो काहीच नव्हे. मग बघा ठोक्याची घंटा टिंग 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 टिंग. मग ही पायरीच अशी आहे, पण आपल्याला कळत नाही आणि आपण त्या पायरीवर राहण्याचा प्रयत्न करतो. पण ती पायरी निसरडी आहे, ती स्थिती कुणाला ठेवूनच घेत नाही तिथे. आत्मकल्याण इथे 2च गोष्टी होतात. एक तर सद्गुरूंचं बोट धरलेलं असेल तर सद्गुरू ह्या आत्मकल्याणातून आपल्याला पुढे कार्याला लावतात आणि त्या स्थितीतून, ह्या स्थितीतून, आत्मकल्याण स्थितीतून आपल्याला वर खेचतात ऊर्ध्व गतीने, म्हणजे प्राप्तीच्या पलीकडे खेचतात आपल्याला. आणि जर आपण बोट सोडलं तर काय होणार, तिथे राहता येत नाहीये. मग जाणार कुठे, खाली घसरण होणार आपली. बरोबर, म्हणजे ही स्थितीच अशी आहे, निसरडी पायरी आहे की एक तरी इथे वर तरी जाता येत आहे, नाहीतर खाली तरी जाता येत. तुम्ही म्हणाल की आता आमचं सगळं झालंय आणि आता तसं नाही होणार, परत शून्यावर यावं लागतंय. त्याच्यामुळे मग आता इथपर्यंत आलोय, एवढे मागचे काय 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 करून, विनवण्या करून इथपर्यंत आलोय आणि मग इथून आता वर जायचंय, एकदम एकदम जवळ आलोय, त्या खाली जायचंय. मग इथे आपलं कर्तृत्व चालू होतंय. आता इथे आपलं काय काम आहे, आता सद्गुरूंचं काम संपलंय. आता इथून आपलं कार्य चालू करायचंय. काय कार्य चालू करायचंय ते पण आपल्याला मनाने काय कळत नाहीये भाऊ. सद्गुरूंचं बोट सोडायचं नाहीये. सद्गुरूंचं बोट धरून ते आपल्याला ह्या विश्वकल्याणाच्या कार्याला लावतात. तर बघा इथे विश्वकल्याणाच्या कार्याला म्हणजे काय की असा विचार आपल्यामध्ये जागृत करतात की माझ्या कृतीने जगाचं कल्याण कसं होईल याचा जो विचार करतो त्याचं आत्मकल्याण झालेलं आहे. बघा म्हणजे आत्मकल्याणाला पण एक मोजमाप दिलेला आहे की ज्याच्यामध्ये हे विचार रुजलेले आहेत की, आणि हे विचार कोणी टाकलेत आपल्या डोक्यामध्ये, सद्गुरूंनी टाकलेले की माझ्या कृतीने जगाचं कल्याण कसं होईल याचा जो विचार करतो त्याचं आत्मकल्याण झालेला आहे आणि तोच विश्वकल्याणाच्या कार्याला लागतो. नाही तर त्याचं आत्मकल्याण झालेलं नाही. म्हणजे त्याचा जो पहिला डोस घेतलेला आहे तो पण वाया, मेन डोसला काय अर्थ राहत नाहीये. बुस्टर डोस नुसता घेऊन पण उपयोग नाही, बाबांनी सांगितलेलं आहे. बघा मग इथे पण माऊलींनी शेरा मारलेला आहे की आस्थेच्या महापुरी रिक्तात कोट्यावरी बरी प्राप्तीच्या पहिले तरी विपाईला निघे. बघा प्राप्तीच्या पहिले तरी, मग आता आत्मकल्याण ही जी पायरी आहे, स्थिती आहे, ही प्राप्त आहे ना, प्राप्त झाली ना आपल्याला. पण इथे थांबायचं नाहीये आपल्याला, ह्याच्या पलीकडे जायचंय, पहिले तिरी जायचं आहे आपल्याला. बघा मग आपण काय करतो, इथेच अडकतो. बऱ्याच गाड्या येतात मस्त सुसाट सुसाट आणि इथेच अडकतात है ना. बाहेर बघतो ना आपण, कितीतरी आपल्या श्रीपाद बाबांचे पण कितीतरी अनुयायी आहेत ना की हे म्हणजे आपलं अनुग्रह प्रबोध झाला की झाला आमचा म्हणजे परमार्थ. आता अमोल भाऊंना तर चांगलं माहिती आहे की त्याच्यानंतर पुढे काहीच नाही है ना. असं म्हणजे पुढे काही त्यांना काहीच सांगतच नाही किंवा काय नाही, ते तिथेच. मग तिथे काय बळावतो त्यांचा, काय काय होत असेल त्यांचं तिथे, घसरण. मी सांगितलं ना शून्यावर येतात, घसरण होते. पण ही घसरण कशी होते बघा. आपल्याला वाटतं काय नाही हो आमचा अनुग्रह प्रबोध झाला, आम्ही देवदेव करतोय, सगळं करतोय, असं वाटत नाही आम्हाला की आम्ही घसरलोय. बरोबर. अरे तुला काय वाटायचंय, त्यांना माहिती आहे की सगळं. आपल्याला वाटतंय का कधी की आपलं काय चुकतंय आणि आपण घसरतोय, नाही ना. ती मायाच तशी आहे. माझं मी झालो, आधी काय होतं मी कोण आहे आणि आता मी कुणीतरी आहे. आणि मग ह्या कुणीतरी मध्ये अडकतो. आता बघा आपल्याला जरा दृष्टांत घेतला की थोडं समजतं ना. आता आपल्याला आत्मकल्याणावरून पुढे जायचंय बरं का, म्हणून मी जरा 1-2-3 दृष्टांत सांगते म्हणजे आपली गाडी थोडीशी पुढे जाईल. आता काल शेंकर भाऊंनी दृष्टांत सांगितलंय, माझा वेळ वाचवलात 5 मिनिटं. काळी घार आणि पांढरी घार, बरोबर. मग बघा सांगितलंय त्यांनी दृष्टांत की एकाची बायको चेटकिनीशी लग्न झालं
आणि ती त्याला सारखाच दम द्यायची की है ना, हे नाही केलंस तर कुत्र करीन, ते नाही केलंस तर मांजर करीन. हा, मग बिचारा काय झाला, वर्ण तर चांगला दिसतो पण बिचारा वाळत वाळत गेला, तर बारीक बारीक होत गेला. आणि मग त्याचा मित्र होता आपला चांगला, तर तो काय बोलला की ठीक आहे बाबा, का तू बारीक होते, सगळं एवढं आहे, गाडी बंगला सगळं वर्ण तर दिसतोय सुखामध्ये, आणि असं का होतं. मग आपलं त्याने त्याची खरी व्यथा सांगितली. अरे काय बाई म्हणून लग्न केलं आणि शेटकी पदरात आली, सांगायचं तरी कुणाला. सांगितलं बाबा मित्र, मनाचं गुज सांगितलं मित्राला. मित्र बोलला ठीक आहे बाबा, आपण ह्याच्यावर सोल्युशन काढू, एक तिच्यापेक्षा भारी चेटकी नाही, तिच्याकडे जाऊ, ती काहीतरी आपल्याला हे दे. भाऊनी सांगितलं काय. मग गेले त्या चेटकीकडे दुसऱ्या, ती एकदम पॉवरबाज होती ना हिच्यापेक्षा. मग ती काय म्हटली, तुम्ही काय घाबरू नका, ती काय छटछूट आहे माझ्या पुढे, हा मी तिला बरोबर मारते, फक्त मी सांगेल ते फॉलो करायचं तुम्ही. हा ठीक आहे, सुटकारा मिळणार आहे तर चांगलं आहे ना, कंटाळ येत ना तिला, चांगलं आहे चांगलं सांगा. मग तिने सांगितलं की मला घेऊन जा घरी, आणि मग ती काळी घार होईल, मी पांढरी घार होईल. मग तिने मंजूरलेली अट सांगितली आधी की हा मी तुम्हाला मदत करेन, पण तुम्ही तिला मी मारेन, तुमची सुटका करेन, पण तुम्ही माझ्याशी लग्न करून घ्यायचं. हा मग हा हो बोलला, बरं जाऊ देत ना, कुणाशी तरी करायचंच आहे परत लग्न. अट मान्य केली, तिला घरी घेऊन आला. मग तिने सांगितलेलं की आमची भांडणं होतील आणि मग ती काळी घार होईल, मी पांढरी घार होईल. तिने मंत्रून काठी दिली होती आणि मंत्रून तांदूळ पण दिलेले की ती काळी घार झाली की तिच्या डोक्यावर ही काठी मारायची, ती मरणार, आणि हे तांदूळ मंत्रून दिले ते माझ्या डोक्यावर टाकायचे, म्हणजे मी पुन्हा स्त्री रूपात येईन आणि आपण लग्न करायचं असं. मग हा बोलला ठीक आहे ठीक आहे, मग घेऊन गेला. मग ते आपण काल ऐकलं की झाली त्यांची भांडणं झाली आणि ह्याने काठी मारली काळ्या घारीला. हा, ती काळी घार तडफडून मेली. आणि हा भोळा सांब, हा आता तांदूळ घेऊन रेडीच आहे. हा कशाला, बोवल्या चढायला, आहे की नाही, हा आहे की नाही, आहे की नाही, असते की नाही तयार. एवढ्या तो ज्याला गुज सांगितलं होतं ना मनीचो, तो मित्र आला. अरे 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 थांब थांब थांब, हे काय करतोस. हा अरे तिच्यापेक्षा ही पॉवरबाज चेटकी, हा तिने तुझे एवढे हाल केले, ही तुझं काय करेल. ह्याचा विचार कर. मग ह्याच्या डोक्यात प्रकाश पडलाय, हा ही तिच्यापेक्षा डेंजर आहे, मग माझे तर हाल हाल करून काय खरं नाही, है ना, एखाद्या क्रॉनिक आजारासारखी मला नुसती हे करून मला संपवून टाकेल असं. बर मग तू आता असं कर, तिच्यावर तांदूळ नको टाकूस, ही जी काठी आहे ना तीच तिच्या डोक्यात मार. कुणी सांगितलं, जीवलग मित्राने, जीवा भावाच्या व्यक्तीने सांगितलं. आणि मग ह्या गृहस्थाने ती मंतरलेली काठी आहे ती त्या दुसऱ्या चटकीनीच्या डोक्यात मारली आणि ती पण मेली. तो बोला मरू दे तिला, पण पहिली पण मरू दे, दुसरी पण मरू दे, आपण तिसरीच आणू. एक चांगली मुलगी बघू आणि तू आपल्या संसाराला लागशील, बरोबर, म्हणजे तुझा आपलं चांगला नांदशील. कशाला या चटकिनींच्या भानगडीत पडतो. बघा आपण दृष्टांत ऐकतो आणि आपल्याला मजा येते, पण आपण सिद्धांताकडे जात नाही. तर सिद्धांत काय बाबांनी प्रकट केलेला आहे की ही जी काळी घार आहे ते म्हणजे प्रपंच आहे. प्रपंचाला त्रासून आपण सद्गुरूंकडे गेलो, जीवातली गोष्ट त्यांना सांगितली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे. आणि पांढरी घार म्हणजे परमार्थ. परमार्थामध्ये आपण आलो आणि प्रपंचाला आपण मारलं, मागे सारलं, आणि परमार्थामध्ये येऊन आपण कशात अडकलो. हा सांगितलं ना मी मगाशी, मी कुणीतरी आहे आणि आता मी कोण आहे आणि मी कुणीतरी आहे. हा आमच्यासारखे आम्हीच. आमच्यासारखा परमार्थ कोण करतच नाही. काय मग उपाध्या येते, भागवताचार्य, विनोदाचार्य, गटात मठात, गुरुगादी, काय आहे हे. त्या उपाध्या तिथे भारी पॉवरफुल चटकी ना. अहो जर प्रपंचामध्ये राहिलो असतो, अज्ञानात राहिलो असतो, तर तिने करून करून काय केलं असतं, परत दुसऱ्या जन्म मरणाच्या फेऱ्याला गेलो असतो, तर पुढे कधीतरी सुटका झाली असती. पण जर परमार्थामध्ये येऊन, बघा सावध व्हायचं, इथे सावध होऊन भजनी लागा. जर त्या चटकीनीवर बाबांनी सांगितलं परमार्थ पण सोडायचा, पण कसा सोडायचा हे मी पुढे विश्लेषण करते, नाहीतर शब्दाचा एक चुकीचा अर्थ जाऊ शकतो. बाबांनी सांगितलं प्रपंच पण सोडायचा आणि परमार्थ पण सोडायचा. त्या परमार्थावर आपण काय करतो, तांदूळ टाकतो, आणि तिच्याशी लग्न करून घेतो. कशाशी, त्या उपाध्यांशी, त्या मीपणाशी, है ना. मग काय प्रपंचातला मीपणा आणि
परमार्थातला मीपणा, हा अहंकार, त्याच्याशी आपण तांदूळ टाकून लग्न करून घेतो. पण इथे जीवाभावाचे जिवलग सद्गुरू आपल्याला ह्या पांढऱ्या घारीपासून पण वाचवतात. जर आपण तांदूळ टाकून पांढऱ्या घारी बरोबर जर संसार करणार आहे तर आत्मकल्याणाचं जी पायरी आहे तिच्यावरून घसरण आहे. आणि जर तांदूळ न टाकता तिच्या माती काठी आणणार आहे तर सद्गुरूंचं बोट धरून आपण कार्याला लागणार आहे. म्हणजे प्रपंच पण गेला आणि परमार्थ पण गेला. मग परमार्थामध्ये असं काय आहे तर तुम्ही सात्विक कर्म करता, ह्या उपाद्यांमध्ये अडकता, कुठेतरी काही पद घ्याल, ब्रह्मादी काय होईल, ह्या सगळ्या उपाद्यांमध्ये अडकाल आणि प्रपंचामध्ये आणि पुण्य निर्माण होईल ना, अजून दुसरं काय होणार आहे. पण परत यायचंच आहे मग ते पण फेडायला. म्हणजे बाबांनी सांगितलं की प्रपंचामध्ये प्रपंचाला मारलंय तुम्ही काळ्या घारीला, त्याच्यामुळे पाप गेलं तुमचं. आणि परमार्थामध्ये ह्या मीपणाला, उपाधीला तुम्ही मारलेलं आहे, म्हणजे तुमचं पुण्य पण गेलेलं आहे. म्हणजे पाप पण गेलं, पुण्य पण गेलं. आणि असं इथे रिकामं व्हायचंय, मोकळं व्हायचंय. आणि मोकळं होऊन सद्गुरु कार्याला, ईश्वर कार्याला, विश्व कल्याणाच्या कार्याला लागायचंय आणि ह्या पायरीवरून पुढे जायचंय. अशा प्रकारे ह्या आत्मकल्याणाच्या पायरीवरून आपण विश्व कल्याणाच्या दिशेने महात्मे आपल्याला बोट धरून घेऊन जातात. बघा, एक साधू महाराजांचं पण इथे दृष्टांत आहे. आणि अहंकाराचं पण सांगितलं ना 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये की नवल अहंकाराची गोटी न लगे अज्ञानाचे पाठी पर सज्ञानाचे झोंबे कंठी. मग बघा, अज्ञान म्हणजे प्रपंचामध्ये जास्तीत जास्त जन्ममरणाचा फेरा पडला असता, पण सज्ञानाचे कंठे झोंबी त्याचा नरडच धरते बघा. आणि त्याचा जीवच घेते. ती चेटकीन सेकंड नंबरची नरडच धरलं असतं ह्याचं. हा, पण वेळीच सावध झाला, सावध व्हायचं. मग इथे सावध होऊन भजनी लागा, म्हणजे प्रबोधानंतर खरी भक्ती चालू होते. नाहीतर मग इथे पांढरी हार तयार आहे तर तिला ओळखून तिच्या माती काठी मारता आली पाहिजे आपल्याला. एक साधू महाराज होते, तर त्यांना पण असंच प्रपंचाचा वीट आला आणि जंगलामध्ये गेले. जंगलात गेले आणि एका गुहेत राहायला लागले. बरीच वर्ष राहिले. थोड्याच वर्षांनी एक साधक बंधू आले आणि त्यांना म्हणले की मी तुमच्या गुहेमध्ये राहू का. तर हे काय बोलले, नाही नाही, ही माझी गुहा आहे, इथं माझं घर सोडलं आणि तिथं माझी गुहा आहे. बघा मग आता काय म्हणायचं ह्याला. हा, मग बाबांनी उदाहरण पण दिलं त्याच्यात. हे जे माझं आहे कशामुळे, जीव अडकलाय ना त्याच्यामध्ये, कशा गुहेमध्ये, त्या कार्यामध्ये जीव अडकलाय. बाबांनी एक उदाहरण सांगितलं बघा, गोमातेचं, गोशाळेत गेलेले, की गायींमध्ये जीव अडकलाय. हा, आपण झाडं लावतो, झाडांमध्ये जीव अडकलाय. कसं काढलंय बघा बाजूला आपल्याला विचारातून. हा, जेव्हा पांडवकड्यावर वृक्ष संवर्धनाचं हे झालं, बोगद्याचं हे झालं, तर मला पण असा विचार आला की अरे बापरे, एवढ्या वर्षाची आपण मेहनत केली आणि असं झालं. म्हणजे असं, म्हणजे नंतर बाबांनी जेव्हा तो गाईचं हे सांगितलं तेव्हा मला वाटलं की खरंच म्हणजे आपण असं कधी कधी हे होतं, पण म्हणजे जीव अडकतो. तर तेवढं होऊन ते विश्व कल्याणाचं कार्य थांबलंय का, नाही ना, होणारच आहे ना ते. म्हणजे हे काहीतरी मध्ये नुसते ते भगवंताचंच प्रयोजन आहे म्हणून तुम्ही सोडून द्या ना. तुमचं फक्त कार्य करा, कार्य हिरो सारखं करा आणि झिरो सारखं करा, परिणामाचा विचार करू नका. असं तेव्हा बाबांनी लगेचच नाही पुढच्या रविवारच्या सत्संगामध्ये तो विषय क्लिअर केला होता. असं आपल्याला की म्हणजे इथे पुढे येऊन आपण परमार्थामध्ये पण माझं माझं, मी आणि माझं हे करत राहतो. तर ते हे तर कार्याबद्दल झालं. पण आपण बाहेर अजून बघतो, भाऊनी बघितलं असेल की मग काय निर्माण होतं इथे, माझा गट, माझे साधक, सगळं माझं 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 या उपाधीमध्ये तो अडकत राहतो. मग प्रपंचात काय वाईट होत रे बाबा. हा, परमार्थात येऊन जर घसरण होणार आहे, सांगितलं ना मी, तर तो खालीच जाणार आहे, त्याच्या टिकऱ्याच होणार आहे. म्हणून आत्मकल्याण स्थितीवर राहताच येणार नाही तुम्हाला. एक तर पुढे विश्व कल्याणाच्या कार्याला तरी लागा, नाहीतर घसरण शून्यावर येण्याची तयारी तरी ठेवा. तयारी ठेवा म्हणजे त्या व्यक्तीला ते कळतच नाही की आपण कधी खाली आलेलो आहे. इतकी ती काय त्याला हेच नाहीये बघा. बाबांनी गाडीचं उदाहरण दिलेलं आहे बघा. हा, तर आपल्याला ही सुसाट गाडी दिलेली आहे, वेल कंडिशन गाडी दिलेली आहे. हा, ह्याला नामाचा ऍक्सिलेटर दिलाय गती द्यायला, है ना, अनुग्रहाचा, आणि कार्याचे ब्रेक दिले. तर नामाने आपण काय, गाडी सुसाट, सात्विक कर्माचा क्लच दिलाय आणि कार्याचे ब्रेक दिले. ब्रेकची गरज कशासाठी आहे आपल्याला, ती जी दिशा दिलेली आहे आपल्याला अनुग्रह प्रबोधाच्या माध्यमातून, ती दिशा योग्य दिशा देण्यासाठी, जी गती दिली आहे त्या गतीला, आपल्या गाडीला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला
ब्रेक दिलेले आहेत. मग ब्रेक कुठले दिलेले आहेत ते पण आपल्याला कळले पाहिजे. तर सद्गुरु कार्य, विश्वकल्याणाचं कार्य, वृक्ष संवर्धन, गो संवर्धन, ग्रंथांचा प्रचार, हे सगळे ब्रेक दिलेले आहेत आपल्याला. आणि हे ब्रेक आपण वेळोवेळी वापरले तर तो आपल्यातला जो मी पण आहे ना, तो ती जी नामाची गती आहे ती है ना, मी आहे ना ब्रह्मनाम, मी ब्रह्मराक्षस होऊन बसलो असतो नाही तर है ना, तर तू माझ्या सकट सगळीकडेच तू भरून राहिलेला आहे. ही स्थिती आपल्याला विश्वकल्याणाच्या कार्याला गती देते, दिशा देते. म्हणजे ही नामाने जी गती मिळाली आहे ती योग्य दिशेला आपल्याला ह्या विचाराने, सद्गुरूंच्या विचाराने, सद्गुरूच ते महात्मेच आपल्याला विश्वकल्याणाच्या कार्याला लागतात. बघा 3 प्रकारे ह्या ब्रेकचे आपल्याला उपयोग आहेत. एक तर गाडी चढायला लागली असेल तर मागे येऊ नये म्हणून ब्रेक दाबलाच पाहिजे, नाहीतर गाडी खड्ड्यात जाणार. आणि वळण आलं एखादं तर ब्रेक नसेल गाडीला तर जाऊन धडकील ती तरी तूच पडणार खाली. बघा है ना. आणि इच्छित स्थळी ते नियंत्रण ठेवण्यासाठी गाडीवर हे ब्रेक आहे की तुमची ही जी गाडी निघाली आहे नामाच्या जोरावर ती इच्छित स्थळी अंतिम सत्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्याच्यासाठी हे ब्रेक दिलेले आहेत आणि वेळोवेळी आपण हे ब्रेक वापरले पाहिजे. गाडीला ब्रेक आहे तो पण वापरला नाही तर सगळं रेडी करून दिलंय, सोन्याचा चमचा घेऊन आपण आलोय, रेडी करून दिलंय, वापर. मग इथे कुठे मार खातोय आपण बघा. हा, आस्तेच्या महापुरी रिक्ताद कोट्यावरी परी प्राप्तीच्या पहिले तरी विपाईला निघे. प्राप्तीचा प्राप्त झालंय ना आत्मकल्याण, त्याच्या पहिले तरी विश्वकल्याण आहे, सद्गुरु कार्य आहे आणि तिथपर्यंत आपल्याला जायचंय. आणि ह्याच्यामध्ये प्राप्त पण झालं पाहिजे आणि त्यात अडकलं पण नाही पाहिजे. ही इथे मेघ आहे बघा. हा, प्राप्त पण झालं आत्मकल्याण, पहिला डोस पण घेतला पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा डोस काम पण नाही करणार. प्राप्त पण झालं पाहिजे आणि त्यात अडकलं पण नाही पाहिजे. हा, तर ह्या क्वचितांमध्ये आपण आलं पाहिजे. तर क्वचितांमध्ये येण्यासाठी आपल्याला महात्मे ह्या विश्वकल्याणाच्या कार्याला लावतात. म्हणजे आपल्याला पार करायसाठी त्यांचे प्रयत्न भरपूर आहेत. बघा, मग ह्या प्राप्तीच्या पलीकडे काय आहे तर ते महात्मे आपल्याला विश्वकल्याणाच्या कार्याद्वारे आपल्याला प्राप्तीच्या पलीकडे नेतात. बघा, मग आता आपल्या भगवत भावामध्ये गुरु आज्ञा प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे की विठ्ठल पंत प्राप्तीच्या स्थितीपर्यंत आले होते की नाही, प्राप्तीच्या मोक्ष स्थिती शेवटच्या टप्प्यापर्यंत आले होते है ना प्राप्तीच्या. मग त्यांना आता बघा महात्मे कसे नेतात, ते म्हटले असते आम्ही झालो, ते म्हटले का असं नाही का बरं. गुरु आज्ञा काय होती, विश्वकल्याणाचं कार्य. त्याच्यातून तर आता आपण इथं बसलोय ना, ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे या जगावरी है ना. हा, ते ज्ञानेश्वर माऊली कैवल्याचा पुतळा, त्यांचे जन्म होणार होता आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ या जगावर होण्यासाठी, हे विश्वकल्याणाचं कार्य त्यांच्या हातून होण्यासाठी त्यांना गुरुआज्ञा झाली आणि त्यांना आत्मकल्याणातून प्राप्तीच्या पलीकडे विश्वकल्याणाच्या कार्याला लावलं. अर्जुनाला पण प्राप्त बोध दिला, प्राप्त झालं सगळं त्याला. मग आता तो निवांत झाला, आळशी झाला, झालं माझं, आता मला काय करायची गरज नाही. हा, काय सांगितलं त्याला, उचल तो गांडीव, चल युद्धभूमीवर आणि युद्ध कर, ते तुझं कार्य आहे. मग त्याला धर्म अधर्माच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी त्याला ते कार्य म्हणजे त्या वेळी ज्या ज्या कार्याची गरज होती ते प्राप्तीच्या पलीकडे त्या सद्गुरु कार्याला महात्मे लावतात, पण तुम्हाला आत्मकल्याणामध्ये अडकून देतील. बघा, मग आता काही पाखंडी असे पण आहेत. झालं आता तुमचं सगळं झालंय, आता तुम्हाला काय करायची गरज नाही. मग अशांच्या इथे सावध होऊन भजनी लागायचंय. बऱ्याच ठिकाणी बाबांनी आपल्याला सावध केलेलं आहे आणि जर आपण पहिले तरी गेलो नाही तर इथेच अडकलो. म्हणजे आत्मकल्याणावरून पुढे विश्वकल्याणाच्या कार्याला महात्मेच नेतात, फक्त त्यांचं सातत्य संगत आपण सोडता कामा नये. जर संगत सोडली तर काय उपयोग नाही. मग प्राप्त पण करायचंय आणि प्राप्तीमध्ये अडकायचं पण नाही, ह्याला म्हटलंय विनियोग. बघा, ओवी आहे ना माऊलींची, तैसे मुखी ब्रह्मनाम हाती सात्विक कर्म परी विनियोगाविन काम विफळ जाय. बघा काय सांगितलं, तैसे मुखी ब्रह्मनाम आलं ना. हाती सात्विक कर्म करतोय ना, सात्विक सगळं करतोय, वैष्णव मेळावे करतोय, पारायण करतोय, दिंड्या काढतोय, सगळं करतोय, प्रवचन झोडतोय, कीर्तन झोडतोय, हा सगळं सात्विक कर्म करतोय. हा परी विनियोगाविन काम विफळ होय. बघा, मग आता इथे विनियोग म्हणजे काय तर त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. आता
इथपर्यंत आलो आपण आता विश्वकल्याणाच्या कार्यापर्यंत. पण विश्वकल्याणाच्या कार्यामध्ये, सद्गुरूंच्या कार्यामध्ये रत राहण्यासाठी आपल्याला काय समजून घ्यायचंय, तर खरा विनियोग काय आहे हे समजून घ्यायचंय. जर समजलं ना तरच आपल्याकडून ते होणार आहे. जर एखादी गोष्ट कळली तर आपल्या इंद्रियांना वळण पडणार आहे ना. जर कळलंच नाही तर आचरणात काय येणार आहे ना. बरोबर. जर विचार आला तो डोक्यात तर तो आपल्यातून पाझरणार आहे ना, आचरणामध्ये येणार आहे. तर विनियोग हा आचरणानेच सिद्ध होतो. विनियोग म्हणजे आचरण. आता आपण बोललो की तैसे मुखी ब्रह्म नाम. आता इथे तीन भाग आहेत बघा. पहिलं तैसे मुखी ब्रह्म नाम, दुसरं हाती सात्विक कर्म, आणि तिसरं परिविनियोगाविन काम विफळ जाय. मग पहिले दोन तर आपल्याला सहज नाम सहज मिळालंय, मुखी ब्रह्म नाम, मग आपल्याला एवढी किंमत नाही त्याची. दुसरं काहीतरी आपलं सात्विक कर्म करत राहतो आपण मनोमार्गे, ते पण सहज होऊन जातं. सहज होईल तर करतो ते पण. काही खिशाला चाट पडून नाही करत आपण सात्विक कर्म. करतो का? पहिला आपलं भागवतो आणि मग काहीतरी दान धर्म करतो का नाही. म्हणजे सहज झालं तर, म्हणजे पहिलं आणि दुसरं सहज आहे. पण तिसरं, जर तिसरं नसेल तर पहिले दोन केरातच काय उपयोगच नाही, विफळ, वाया जाणार आहे. म्हणून विनियोगाविन काम विफळ होय. बघा, पहिलं आपल्याला मुखी ब्रह्मनाम मिळालेलं आहे. कशासाठी मिळालेलं आहे ब्रह्मनाम तुम्हाला? जन्ममरण टाळण्यासाठी ना. आणि आपण ह्या नामाचा उपयोग काय करतो? काही लोक पोटा पाण्यासाठी करतात की नाही भाऊ? त्याचा उपयोग पोटा पाण्यासाठी करतात, पाकिट घेतात. आणि आपण नाही बाबा पाकिट घेत. आपण काय करतो? बाबा माझं हे होऊ द्या, बाबा माझं ते होऊ द्या, हे पाकिट घेतो आपण, आहे की नाही? टेबलाखाली पाकिट घेतो आपण. मग काय करतोय का नाही भ्रष्टाचार? ईडी कुणाच्या मागे लागते? कुणाच्या? भ्रष्टाचार करणाऱ्याच्या मागे लागते. बरोबर. चांगल्याच्या लागेल का? मग इथे जर नामाचा भ्रष्टाचार केला आपण तर ईडी लागल्याशिवाय राहील का? बीजेपीची ईडी तिच्यापेक्षा भगवंताची ईडी पॉवरफुल आहे. कुठं टाकेल कळेल का तुम्हाला? जन्म मरण टाळण्यासाठी तुला नाम दिलंय ना, तू काय करतोयस? भ्रष्टाचार करतोयस. जामीन पण नाही. एकदा लागली की लागली, जामीन पण नाहीये. एकदा लागली की लागली ईडी. मग तो भगवंत कुणाला 2 पायाची देईल ईडी, कुणाला 4 पायाची. 84 लक्ष ईड्या आहेत त्याच्याकडे. कुठली ईडी तुमच्या मागे लावेल काय सांगू शकत नाही. झालं का नाही विफळ? कुणामुळं? भ्रष्टाचारामुळे. दुसरं सात्विक कर्म, दिंड्या करा. अन्न म्हणजे काय, त्याचं काय कुणाचा धारगोळच नसतो. आपण काय बाहेर बघतो ते तसलं सात्विक कर्म करून काय उपयोग आहे? त्याच्यातून पुण्यच निर्माण होईल आणि कुठेतरी तुम्ही अडकूनच बसाल, है ना. कुठल्या तरी उपाधीत एखादं ब्रह्मपद मिळेल, एखादं इंद्रपद मिळेल, पण परत यायचंच आहे खाली. ते भोगून झालं, त्याचा टाइम लिमिट संपला की यायचंच आहे खाली. मग काय उपयोग? म्हणजे ज्याच्यासाठी हा अट्टहास केला होता, ज्याच्यासाठी हा मनुष्य जन्म मिळाला, ते विफळ झालं ना. कशा विना? विनियोगाविना विफळ होय. मग बघा आता इथे विनियोगाला किती महत्व आहे. विनियोगाला भरपूर महत्व आहे. पण आपलं काय चाललेलं आहे? पोपटपंची चाललेली आहे ना. विनियोग म्हणजे आचरण हा आपल्याकडून घडत नाही. का तर नुसती पोपटपंची होते. एक सद्गुरूंकडे पोपट होता. त्या पोपटाला त्यांनी, फार प्रेम होतं ना पोपटावर, पोपटाला सगळं सांगितलं होतं त्यांनी की बाबा इथून उडून मंडपाच्या बाहेर जाऊ नकोस. उडून बाहेर झाड आहे, आणि जर गेलास चुकून आणि जर झाडावर बसलास तर तिथे तो सापळा लावलेला आहे. पोपट पकडायचा आहे ना, काठी लावतात अशी त्याला. तर सापळा लावलाय, सावध हो. आणि त्या सापळ्यावर बसू नकोस. जर चुकून तू झाडावर गेलास तर त्या सापळ्यावर बसू नकोस. आणि जरी तू बसलास तर ते सापळा उलटा होतो आणि मग तू असा उलटा होशील त्याला धरून. पण तू घाबरू नकोस. तू हात ते पाय सोडून दे, तुला पंख आहेत, तू अडकणारच नाहीस. तू उडून परत माघारी ये. हे सगळं त्याला सांगितलं, त्याच्याकडून पाठ करून घेतलं. पोपटच आहे हो तो. त्याच्याकडून पाठ करून घेतलं. बोल बरं एकदा, सांग बरं सगळं थेअरी. मग पटापटा कीर्तन सगळं बाबांचं वाचून थेअरी होते की नाही, पटापटा. आणि मग आता खरंच की त्याला सांगितलं होतं मंडपाच्या बाहेर जाऊ नको, तरी पण काय आहे बाहेर, काय आहे बाहेर, तिकडे वड्यांचा वास. गेला की बाहेर.
गेला बाहेर की ते झाड दिसलं मस्त पेरू बिरू लगडलेले त्याला, की बसला झाडावर आणि नेमका त्याच फांदीवर बसला. फांदीवर बसला की झालं काय, पेरू खायची ना विषय आहे की नाही, हा ते गोड वाटत होतं ना त्याला, बसला त्याच्यावर. मग झालं काय, झाली की उलटी. उलटी झाली की हा असा लटकला. तर त्याला भीती वाटायला लागली, वर आकाश दिसतंय, काय कुठं आधार दिसे ना, आणि ते धरून राहिला. आता त्याला वाटतं आता मी जर हात सोडला तर मी खाली पडणार आणि माझा कपाळ मोक्ष होणार. त्या भीतीने काय त्याने हात सोडले नाही. बघा पोपट धरून अडकलाय, पंख आहे, बरोबर आहे, हा. आणि तोंडाने काय बोलतोय, मंडपाच्या बाहेर जायचं नाही, झाडावर बसायचं नाही, तिथे सापळा लावलाय, त्याच्यावर बसलं की उलटा होणार आहे, पण घाबरायचं नाही, हात सोडायचे, आपल्याला पंख आहेत, आपण पडणार नाही, आपण उडणार. पोपटपंची चालू आहे. काय उपयोग आहे त्याचा, हा आचरणात काय उपयोग आहे सांगा, हा. मग जर आचरण नसेल, जर विनियोग नसेल, तर ह्या पोपटपंचीचा उपयोग काय आहे. मग असे आपण अडकतोय. आपण सगळे ग्रंथातले विचार, संतांचे विचार इथे बसून हो मारे त्यांना धन, हा, पण जेव्हा अडकू नको तरी अडकतोय, आणि अडकलं तर सोडत नाही. तोंडाने तो बोलतोय मला सोडायचंय, मला पंख आहेत, मी उडणार आहेत, पण कृती आचरणात येतच नाहीये ना. मग इथे विनियोग विफळ होत आहे ना. म्हणजे विनियोग हा आचरणानेच सिद्ध होतो. आचरण नसेल तर सगळंच मुसळकेरा, विनियोग होणार नाही. तर हा जो बोधाचा विनियोग आहे, नामाचा विनियोग आहे, हा कधी आचरणात होईल. मग हे जर आपण मनोमार्गे करायला गेलो तर आचरण शक्य नाहीये. महात्मांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला हे आचरण करता येणार आहे. विनियोग आपल्याला साधता येणार आहे, विश्वकल्याण साधता येणार आहे. मग कधी आपल्याकडून हे आचरण होईल, जेव्हा त्या भगवंताची, त्या ईश्वराची कार्य पद्धत आपल्याला समजते. सद्गुरूंनी, त्या ईश्वराने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा मग आपल्याला त्यांच्याबद्दल ते प्रेम निर्माण होतं. आणि मग त्या प्रेमापोटी मग आपल्याला वाटतं की मी आता माझ्या बाबांसाठी काय करू आणि काय नको, मी त्या भगवंतासाठी काय करू आणि काय नको, असं मला वाटतं, है की नाही. मग बघा आचरण मग बोधाचा विनियोग, नामाचा विनियोग हा कधी आचरणात येईल, जेव्हा आपल्याला ही ईश्वराची कार्यपद्धत समजेल, ईश्वर आपल्यासाठी काय करतो हे समजेल, तेव्हा आपल्याला ती इच्छा स्फुरण होईल की मला त्या भगवंतासाठी काहीतरी करायचंय. म्हणजे आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण आणि विश्व कल्याण, त्या भगवंतासाठी मला काहीतरी करायचंय. ह्या सडत्या क्रमाने जेव्हा विचारांचं स्फुरण होतं, तो खरा महात्मा. हे स्फुरण जे आपल्याला करून देतात ते महात्मा, आणि त्यांनाच धर्मावर बोलण्याचा अधिकार आहे. आणि हे महात्मेच आपल्याकडून हे विश्व कल्याणार्थ धर्माचं कार्य करून घेऊ शकतात. बघा मग आता आपल्याला इथपर्यंत आपण आलो. मग आता हा सांगण्यात आलो. आता सांगण्यात वैराग्य. मग आता सोडायची नाही सोडायची नाही, नुसतं बोलायचंय हो. सांगायचं थांबायचं सोडायची नुसतं. वैराची गोष्टी ऐकली त्या काही आज मौली आली होती, आमचा मग काय होतो गेली का होती आम्हाला. मग बघा, मग जर भगवंतासाठी काही करायचंय आपल्याला, तर मग भगवंत कुठे आहे, भगवंत कसा आहे हे पहिलं कळलं पाहिजे ना. नाही तर मग भगवंतासाठी काय करायचं म्हणजे काय करायचं, जायचं मंदिराच्या, लाईन लावायचे, पेढे बिडे घेऊन जायचे, हार बीर रोज सकाळी. देवपूजा केल्याशिवाय आम्ही पाणी नाही पित. भगवंतासाठी आम्ही काहीतरी करतो. 8 दिवस निर्जळी उपास करतो भगवंतासाठी. बाबांचे हातपाय दाबून देतो भगवंतासाठी, सद्गुरूंसाठी. मग भगवंत कुठे आहे, सद्गुरू कुठे आहेत, आणि त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे आपण, हा त्याच्यासाठी खरा भगवंत कुठे आहे हे कळलं पाहिजे ना. खरा धर्म काय आहे हे कळलं पाहिजे, तर आपण धर्माच्या कार्याला लागू ना. नाहीतर मग आपल्या काहीतरी फातूर काहीतरी आपण साधना, दंडन मुंडन असं करत राहू आणि पुन्हा त्याच्यामध्येच अडकत राहू. म्हणजे विनियोग साध्य होणार नाही. आपण विनियोगावर बोलतोय. विनियोग हा आचरणानेच साध्य होतो त्याच्यासाठी. तर मग खरा भगवंत कुठे आहे,
पहिले बाबाचा पाय दाबायचं बाबाचा पाय दाबायला गेलो म्हणले मला नडत म्हणजे त्यांना क्लेशदायक वाटलं ते, नरडं दाबल्यासारखं वाटलं. दाबाय गेलो सेवा सेवा मला नडत झालं सुरसुर म्हणजे काय दिलं सुरू काय भाव काय कसं महात्मा मिळाला सेवा नाही कोणी आता नाही तेव्हा ते पाय पाऊस पाय दाबून गेले होते आणि एवढं बोललं कसं कल्पना हो नाही बरोबर आहे ना. तर असे समर्थ सद्गुरू आपल्याला भेटले आणि हे सद्गुरूच आपल्याला विश्वकल्याणाच्या कार्याला लावतात आणि मग आपण आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण आणि विश्वकल्याण याचं सतत स्फुरण होऊन धर्मावर, खऱ्या भगवंताच्या स्वरूपावर आपण बोलू शकतो. मग खरा भगवंत कुठे आहे, खरं स्वरूप कसं आहे त्याचं, आणि मग काय त्याच्यासाठी कार्य करायचं, सद्गुरूंचं कार्य करायचं म्हणजे नक्की काय करायचं. तर बघा, देव देश धर्माचं कार्य करायचं सांगितले बाबांनी. देव देश धर्माचं कार्य करायचं. मग नुसतं बोलून होणार आहे का, घोषणा देऊन होणार आहे का, नाही, आचरणात आलं पाहिजे. त्याच्यासाठी देव काय आहे, देश काय आहे, धर्म काय आहे हे कळलं तर आपण काहीतरी कार्याला लागू ना. मग देव काय आहे, तर बघा आपल्याला बाबांनी पहिलीच स्टेप दिलेली आहे की वृक्ष संवर्धन. जळी स्थळी काष्टी पाशाने तो भरलेला आहे. श्वास म्हणजेच देव आहे आणि कोण श्वास पुरवत आहे आपल्याला, तर वृक्षवल्ली, आणि ती आपले सोयरे आहेत, सदा सज्जन आहेत. ते काही तुम्ही त्यांना पुराड मारा, काही करा, काही करत नाहीत ते. बिनकामाचे आमच्या उडील आहे कान उडील ते आमची आजी आमची आजी होती ती बारा टेकली. कशी तब्येत कशी तब्येत अजून किती दिवस राहिला चौकशी कानात म्हणजे मरायचं हजरायचं. आणि माणसं बदली गेली सगळे नाते म्हणा त्या मुली म्हणा अजून आणि ते देह नाही कोण काळ वाटतंय कोण नाक वाटतंय कोण काळ तुटलं व्हायचं. आणि तिथे कोण आपण सून सासू म्हणजे बजारीची आजीची गोष्ट नाही खरं आहे कल्पना नाही खरोखर आहे काळ तुटलं व्हायचं. हे नामदेवची आजी गुरुची ते भाग्य भाग्य जर सांगितलं काय कानाला रिंग मिळाले म्हणजे आपण सांगायचं रिंग मिळाले म्हणजे त्या पुतळ्यासाठी सोने पुतळ्याचा हार पुतळ्या उडून घेतले करून काय काय सोयरे आणि ते मारायची चौकशी लय आज किती आता आहे लय दोन अशी आमची काही सोयरी आहे लक्ष द्या सावधान राहा काय कामाची नाही ते गुडकं दाबताय की पाय दाबताय. तर सद्गुरू महात्मे त्या वेळी आपल्या साधकांना कार्याला लावतात. त्यावेळी काळाची गरज काय आहे हे ओळखून कार्याला लावतात. विठ्ठलपंतांच्या वेळेस काळाची गरज काय होती, तर ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हायला पाहिजे होता, म्हणून त्यांना ती गुरु आज्ञा दिली. अर्जुनाला धर्माचं रक्षण करण्यासाठी ती गुरु आज्ञा दिली. ती ते काळाची गरज होती. आणि आता काळाची गरज काय आहे बघा, वृक्ष संवर्धन. निसर्गाची एवढी हानी होते, सगळीकडे हाहाकार पसरलाय. मग त्या भगवंताची सेवा, सद्गुरूचं कार्य आहे ना, ईश्वर भरून राहिलेला आहे ना त्याच्यामध्ये. हो झालं बघ. वृक्ष संवर्धनाचा आपल्याला मंत्रच म्हणूया, मंत्र दिलेला आणि तो आपण जपतोय सुद्धा, आचरणातून जपायला पाहिजे तो. तर मग खरा धर्म काय सांगितलाय, त्या वेळी काळाची काय गरज आहे त्यानुसार आपल्याला सद्गुरू कार्याला लावलेला आहे, विश्वकल्याणाच्या कार्याला लावलेला आहे. तर पहिला आहे वृक्ष संवर्धन. निसर्गाची हानी होते आपल्याला माहिती आहे, आपल्याला सगळा विषय माहिती आहे आणि आपण तो आचरणात सुद्धा आणतोय. दुसरं सांगितलं बाबांनी गोपालन आणि गो संवर्धन. बघा, देशी गायींचं संवर्धन आपण करतो,
गोपालन करतो. कशासाठी? भूमातेसाठी, है ना. त्याचं शेणखत आणि हे भूमातेचा कस ती निर्बीज व्हायला लागलेली आहे, तर तिच्यात कस यावा आणि ती जर चांगली झाली तर आपल्याला स्वास्थ्य मिळणार आहे ना. जर भूमाताच अशी राहिली, आपण बघतो ना आता कितीतरी आजार आहे, हे फलित कशाच आहे तर एवढ्या रासायनिक खतांचा तिच्यावर मारा होतोय, म्हणून तर हे सगळं रोगराई अन्नातूनच येत आहे ना. म्हणजे स्वास्थ्य कुणाचं बिघडतंय बघा, भूमातेचं पण बिघडतंय आणि ह्या पिंडी ते ब्रह्मांडामध्ये जर काही उलटपालट होते तर ती पिंडामध्ये पण होणार. जर भूमातेला जर त्रास होतोय तर तो ह्या पिंडाला पण होणार. मग ते सांगितलं आपल्याला गोपालन, गोसंवर्धन, देशी गाईचं संवर्धन. त्यायोगे आपण भूमातेला सकस करायचा प्रयत्न करतोय आणि आपलं देशी गाईचं दूध, त्याच्यातून जे उत्पन्न निघणार आहे दूध आहे, त्याच्याने आपलं स्वास्थ्य म्हणजे दोन्ही आपल्याला साधवताय. आपल्या डोक्यात तरी विचार होता का कधी? आम्ही तर मस्त अर्धा लिटर गोकुळ डबाके, विचारच नाही ना आपल्या डोक्यामध्ये. कुठून आलं आता हे परिवर्तन? आता आपण बघू सुद्धा शकत नाही त्या दुधाकडे. म्हणजे कुठून हे विचारांमध्ये परिवर्तन आलं बघा. हे आचरणामध्ये यायला पाहिजे. पुढे सांगितलंय मंदिरांचा जीर्णोद्धार. बाबांनी आपल्या महादेवाचं पांडवकड्यावरून मासाळवाडीला विश्वात्मकेश्वराचं कशासाठी बरं मंदिरं? आधी आपल्याला वाटायचं की इतकी सारी मंदिरं आहेत गावामध्ये वगैरे, कशासाठी मंदिरं बांधतात लोक? कशासाठी? अहो ती शक्तीपीठ आहेत, ती ऊर्जा स्थानं आहेत आणि तिथून खरा धर्म कळतो, खरा देव कळतो. ती रूपाची पूजा आहे. तिथूनच रूपाला बसलं तर आपण स्वरूपाला जाणार आहे, नाहीतर मग आपण अंधश्रद्धेला बळी पडणार आहे. म्हणून अंधश्रद्धेला बळी जाऊ नये म्हणून खऱ्या देवाचं तुम्हाला दर्शन व्हावं, खऱ्या देवापर्यंत तुम्ही पोहोचावा म्हणून ही शक्तीपीठ तयार केलेली आहे. तसं हे मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे. पुढचा आहे संत वाङ्मयाचा प्रसार आणि प्रचार. बघा आपला धर्मग्रंथ भगवद्गीता, ह्याच्यावर भरपूर लोकांनी टीका केली, आवरण आलेलं आहे. मग जे खरं सांगायचंय, जे खरं ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान आहे, ह्याच्यावर आवरण आलेलं आहे आणि ते आवरण बाजूला करण्यासाठी आपल्या ग्रंथांची निर्मिती झालेली आहे आणि त्याचा आपल्याला प्रसार आणि प्रचार केला पाहिजे, तर यथार्थ ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल. आपले ग्रंथ वाचून भगवतभाव आणि हे किती साधक आपल्याला सांगत येतात लोक की हे असं, म्हणजे आम्हाला हे गीतेमध्ये हे समजलं नाही, पण आम्हाला कसं आचरण करायचं आणि कसा तो परमार्थ आचरणात आणायचा हे समजलं, म्हणजे खरा परमार्थ आम्हाला समजला. पुढचं हे झालं देवाच्या अंतर्गत ना. देव सगळ्यात तिथे आहे. देशासाठी आपण काय करायचंय बघा. आपण म्हणा बाबा आता देशासाठी काय आम्ही काय सीमेवर जाऊ का लढायला बंदुका घेऊन? कॅप्टन भाऊंकडून झालंय ते, पण मगाशी विषय झाला, बंदूक हाताने नाही मारता येत, तिला बंदूक रायफल मध्येच टाकून मारली पाहिजे तर तिचा योग्य कार्य होईल. म्हणजे रीत सांगितली आहे. मग इथे पण देशसेवेसाठी रीत सांगितली बाबांनी बघा. रायफल घेऊन नाही पाठवायला सांगितलं आपल्याला. काय रीत सांगितली की तुम्ही जो हिंदू संस्कृती जपतो, जो सनातन धर्म जपतो, त्याला सपोर्ट करा, अशा राज्यकर्त्याला सपोर्ट करा, म्हणजे आपोआपच देशाचं संरक्षण होईल. देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित. काय सांगितलं आपल्याला? सपोर्ट करा सांगितलं. कशाच्या ह्याने आपण सपोर्ट करणार आहे? वोटिंगच्या अधिकाराने. मग कुठल्या पक्षाचा प्रचार नाही सांगितलं आपल्याला. जो सनातन धर्माचं रक्षण करेल, जो हिंदू धर्माचं रक्षण करेल, त्याला सपोर्ट करा सांगितलंय देशासाठी. आणि धर्मासाठी काय सांगितलंय की सनातन धर्म. सनातन हा धर्म नाहीये, ती एक जीवनशैली आहे. हा जीव जन्माला आला तिथपासून, म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत ईश्वरामध्ये विलीन, अंतिम सत्यापर्यंत विलीन होस्तोवर जे आपल्याला करायचंय ती संस्कृती म्हणजे सनातन धर्म आहे. म्हणजे हा खरा धर्म आहे. धर्म असं देव, देश आणि धर्मासाठी आपल्याला करायचंय. जो सनातन धर्माचं रक्षण करतो त्याच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे धर्माचं कार्य. आणि मग हे धर्माचं कार्य आपल्याकडून व्हायला पाहिजे. आपण स्वतः पण हिंदू संस्कृतीचं पालन करायचंय. आपण आपल्या मुलांना ते करायला लावायचं. म्हणजे आपण आपल्यातून बदल करू शकतो. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा. आपण निसर्गासाठी नाही झाडं लावायला आपण जाऊ शकत, पण घरात जर एखादा नळ चालू आहे पाणी वाया जाते, आपण बंद करू शकतो, है ना. आता आपले खूप स्तुत्य उपक्रम आहे. आपलं प्लास्टिकचे आपण चहाचे ग्लास बंद केले, स्टीलचे ग्लास पर्यावरण पूरक ना, म्हणजे इको फ्रेंडली ना, असं आपण भरपूर
आपण जातो बाजारात ढिगभर प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन येतो बाबा. 5 रुपयाची मिरची घेतली तरी प्लास्टिकची पिशवी. काय त्याचं होणार आहे? मग काय निसर्गाप्रती तुम्ही प्रेम करताय? काहीच नाही ना. अरे कापडाची पिशवी ठेवा ना, किती समाधान मिळतं माहितीये जीवाला. माझ्याकडे 2 पिशव्या असतात नेहमी. मी अजिबात प्लास्टिकची पिशवी घेतलाय. पहिलं कंटाळा करायचे आणि 1-2 आणली ना तर घरात आमच्या महाभारतच व्हायचं. आमच्याकडे 2 पिशव्या ठेवते, 2 पिशव्या भरून आणते. महाभारत झालं पाहिजे. हो, खूप. अरे तुम्ही एवढं नळ चालू करता, लाईट स्वराला पण म्हणजे सारखं ते लाईट फॅन अननेसेसरीली काय, म्हणजे हे आपण स्वतःपासून करू शकतो ना. जर आपण झाडं लावायला जाऊ शकत नाही किंवा काय करू शकत नाही, निसर्गाचं आपण स्वतःपासून सुरुवात करू शकतो. तो देव, खरा देव कुठे आहे? तो पंचमहाभूतामध्ये आहे आणि करू शकतो. आता आपण पण बरोबर आहे, ग्लास वगैरे बंद केले, स्टीलचे ग्लास आणले. आता हा कार्यक्रम झाला तर पहिल्यांदाच तेच खूप ग्लास आले, जवळजवळ एवढे 2 वेळा घासायला लागले. आणि युज अँड थ्रो आले असले की काय वाटतच नव्हतं कार्यक्रम झालाय म्हणून, त्रासच नव्हता ना. आता घासायला लागले तर वाटलं की वा वा कार्यक्रम झाला. म्हणजे कसं आहे बघा, त्रास वाचवण्यासाठी आपण ते करतो, पण आपण एवढं परिवर्तन आपल्यात, त्याचा त्रास वाटला नाही की घासायला लागले. उलट तसं बरं वाटलं की आपण आज एवढं ते वाचवलं, म्हणजे पर्यावरणाची जी हानी होणार होती ह्याच्याने ती आपण वाचवली. म्हणजे असं एक आत्मिक समाधान आपल्याला, हे महात्म्यांचे विचार आहेत आणि हे विचार आपल्यामध्ये रुजवलेले आहेत आणि हे सद्गुरूंचं कार्य आहे, हे विश्व कल्याणाचं कार्य आहे. आणि अशा प्रकारे हे आपण करू शकतो. आणि जर ह्या विनियोगात आपण राहिलो नाही, विनियोगामध्ये जर राहिलो नाही तर बाबांनी सांगितलं की कोंबडीची पिलं नाही पंखाखाली घेऊन बसलेले आहे, तो पंखाखाली हा, तर एखादं जर बाहेर निसटलं तर कावळा घार तर पुरच आहे, लगेचच उचलणार आहे तुम्हाला. हा, तुम्हारे पाव बहुत हसीन है जमी पे मत रखो. ना आपण नुसते चिखलात घालायला रेडीच आहोत, पण ते घालून देत नाहीत आपल्याला. बघा असा हा विनियोग, आणि त्याच्यासाठी आपल्याला रीत पण त्यांनीच घालून दिलेली आहे. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर भजनापासून ही विनियोगाची रीत आपल्याला दिलेली आहे. श्वासावर हे नाम बसवलंय, तसं तर आपल्याकडून होणार नाहीये. स्मरण, त्या भगवंताचं स्मरण प्रत्येक श्वासावर बसवलेलं आहे, अनुसंधानावर बसवलेलं आहे. आणि मग जे काही कर्म कार्य आपल्या हातून होत आहे ते सगळं त्या भगवंताच्या स्मरणामध्येच होत आहे, त्या भगवंताच्या स्वरूपाच्या स्मरणामध्ये होत आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून ना पाप निर्माण होत आहे ना पुण्य निर्माण होत आहे, निर्धारित कर्म होत आहे आपल्या हातून. आणि ह्या निर्धारित कर्माचं फळ म्हणजेच आपल्याला हा सत्संग मिळतोय. आणि ह्या सत्संगामध्ये आपण सतत सानिध्यात राहिल्यामुळे हा क्षण आपल्याला मिळालाय. पुढचा क्षण माहिती आहे का आपल्याला, आहे का नाही माझ्या आयुष्यात पुढचा क्षण? हा क्षण पण मिळालाय आणि हा मनुष्य जन्म पण मिळालाय. मग हा क्षण आपण प्रत्येक सद्गुरू कार्यात आणि त्यांच्या स्मरणात घालवला पाहिजे. तर हा क्षण पण मिळालाय, मनुष्य जन्म पण मिळालाय आणि तसे समर्थ सद्गुरू पण मिळाले. हे तिन्ही योग इथे जुळून आलेला आहे. मग आपण विनियोगामध्ये का बरं कमी पडायचं? ते इथे आपण हलगर्जीपणामुळे कमी पडतो. तर हा हलगर्जीपणा जो आहे तो आजाराला आमंत्रण देतो. तर हा जरा हलगर्जीपणा कमी करा. इथे चूक सर्वस्वी आपली आहे. हा योग जुळून आलाय आणि जर हा हुकला तर परत कधी येईल हा योग काय सांगता येत नाही. म्हणून विनियोग इथे महत्वाचा आहे आणि हे विनियोगाचं महत्व आहे. म्हणून पसायदानाप्रमाणेच आपलं चालू आहे. बाबांनी सांगितलं की इथे रेलचेल झाली आहे विनियोगाची पण, की कार्य करायचं. तर मुखी ब्रह्म तैसे मुखी ब्रह्म नाम, हाती सात्विक कर्म विनियोगाविन फल जाय. तर ते जाऊ नये म्हणून सद्गुरूंचं सानिध्य खूप महत्वाचं आहे. जय.